मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण 2026 साली झालेल्या परफेक्ट टॅलेंट सर्च इयत्ता पहिली या स्पर्धा परीक्षेचे उत्तरासहित स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. विभाग 1 भाषा सामान्य ज्ञान. प्रश्न 1 व 2 खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा. हत्ती हा जगातील सर्वात मोठा प्राणी आहे. तो शाकाहारी प्राणी आहे. तो फळे, गवत व पाने खातो. पाणी पिण्यासाठी सोंडेचा वापर करतो. त्याचे कान सुपासारखे, डोळे बारीक, पाय जाड असतात. त्याला दररोज 100 किलो अन्न लागते व पाणी 100 लिटर लागते. तर यावरून प्रश्न क्रमांक 1 पहा. जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता? जिराफ, सिंह, हत्ती की गाढव? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हत्ती. प्रश्न क्रमांक 2 हत्तीचे कान कसे असतात? तर याचं बरोबर उत्तर आहे सुपासारखे. हत्तीचे कान हे सुपासारखे असतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 सुपलीत पाला कोणी उचलला? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रमाने. प्रश्न क्रमांक 4 सौरभची आजी खिचडी कशापासून बनवते? तर सौरभची आजी ही मुगापासून खिचडी बनवते. पर्याय क्रमांक 4. सकाळची शाळा कोणत्या वारी असते? तर सकाळची शाळा ही शनिवारी असते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 मावशी म्हणजे आपल्या आईची कोण? तर आई, नात, बहीण की काकी? तर याचं बरोबर उत्तर आहे मावशी म्हणजे आपल्या आईची बहीण. प्रश्न क्रमांक 7 शेजारील चित्रातील वस्तू कोण बनवतो? तर इथं टोपली बनवलेली आहे. तर ही जी वस्तू आहे ही बुरुळ हा बनवतो. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 पुस्तकांचे गाव कोणते? तर पुस्तकांचे गाव आहे भिलार. पर्याय क्रमांक 1. जसे कुत्रा भुंकतो तसे गाय ही हंबरते. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 चिमणी या शब्दाचा अनेक वचनी शब्द कोणता? एक चिमणी, अनेक चिमण्या, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 11 अहमदनगर या शब्दात आलेले अक्षर कोणते? आता या पर्यायामधील अक्षरे पाहिली तर अहमदनगर या शब्दामध्ये म हे अक्षर आलेले आहे. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 12 रुबाब कोण करतो? तर रुबाब पाठ्यपुस्तकाप्रमाणे रुबाब हा मोती करतो. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 13 गोष्ट म्हणजे? तर गोष्ट म्हणजे कथा. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 14 चौकोन टदार चौकोनात खालीलपैकी कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल असा प्रश्न आहे. तर खालील पर्यायापैकी एखादं अक्षर तिथं ठेवायचं आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर बरोबर शब्द तयार होईल ऐटदार. त्यासाठी आपल्याला ऐ हे चौकोनात ठेवावं लागेल. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 15 चित्रातील सण कोणता आहे? तर चित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की चित्रातील हा जो सण आहे तो आहे नाताळ, म्हणजेच ख्रिसमस हा सण आहे. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी औषधी वनस्पती कोणती? तर बाभूळ, काजू, गवती चहा आणि करवंद यामधील औषधी वनस्पती आहे गवती चहा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर यापैकी छत्री या शब्दासाठी शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 गोलातील अक्षरांपासून कोणता शब्द अर्थपूर्ण तयार होणार नाही? तर पहा शाळा हा शब्द इथं तयार होतो का? पहा
शाळा होतो. ठीक आहे. त्यानंतर पावसाळा. पावसाळा शब्द तयार होतो का पाहूया. ळा पावसाळा पण हा शब्द तयार होतो. त्यानंतर बाळा हा शब्द तयार होतो का पाहूया. बाळा, बा आहे का यामध्ये नाही, म्हणजेच बाळा हा अर्थपूर्ण शब्द इथे तयार होत नाही. प्रश्न क्रमांक 19. त डॅश द डॅश न रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील. तर इथे त झाल्यानंतर काय असतं, थ असतं. हे त, थ, द, ध, न म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 20. इंजिनाचा धूर कसा निघतो. तर पाठ्यपुस्तकामधील कवितेवरून इंजिनाचा धूर हा भक 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 असा निघतो. पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती वस्तू घसरते. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. चेंडू, भोपळा, पुस्तक, खडू. तर यापैकी चेंडू, भोपळा, खडू हे घरंगळत जातात, गोल 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 फिरत जातात. जर आपण ते स्लाईडवरती ठेवले तर ते गोल गोल फिरत जातात. पण पुस्तक जे आहे ते घसरते, ते घसरत जातं. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 22. खालील पर्यायातील सर्वात मोठी संख्या कोणती. जर 2 अंकी संख्या असतील तर ज्याचा दशक मोठा ती सर्वात मोठी संख्या असते. तर इथं पहा, पहिल्या संख्येमधील दशक आहे 5, दुसऱ्या संख्येमधील दशक आहे 2, तिसऱ्या संख्येमधील दशक आहे 4 आणि चौथ्या संख्येमधील दशक आहे 3. म्हणजेच इथे दशक कोणता मोठा आहे, तर 5 हा दशक मोठा आहे. म्हणजे 54 ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत. चढता क्रमांक म्हणजेच काय, तर सर्वात अगोदर लहान संख्या, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या आणि मग सगळ्यात शेवटी सर्वात मोठी संख्या. तर इथं आपण पर्याय पाहूया. 5, 9, 7 हा चढता क्रम आहे का, नाही. 11, 18, 6 हा सुद्धा चढता क्रम नाही आहे. तर 7, 12, 19 हा चढता क्रम आहे पहा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24. 34 म्हणजेच 3 दशक आणि 4 एकक. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 25. पुढील प्रश्नातील मधली संख्या कोणती. आता या प्रश्नामधील मधली संख्या 46, त्यानंतर काय असतं 47 आणि त्यानंतर 48. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 26. सान्वीकडे 8 पेन्सिली होत्या तर अन्वीकडे 5 पेन्सिली होत्या. तर दोघींकडे मिळून किती पेन्सिली झाल्या असा प्रश्न आहे. तर सान्वीकडे 8 पेन्सिली होत्या, त्यानंतर आपण 5 पेन्सिली मोजायच्या आहेत. 8 नंतर 5, 9, 10, 11, 12, 13. ठीक आहे. म्हणजे तिथं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27. 9 अधिक बॉक्स बरोबर 16. तर बॉक्सच्या जागी काय येईल, तर त्यासाठी आपल्याला 9च्या पुढं 16पर्यंत मोजावं लागेल. चला मोजूया. 9च्या पुढे 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती रेषा झाल्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 रेषा झाल्या. म्हणजेच 9मध्ये आपण जर 7 मिळवलं तर 16 येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 28. बॉक्स वजा 6 बरोबर 3. तर इथं बॉक्सच्या ठिकाणी कोणता अंक येईल ते विचारलेलं आहे. तर अशा वेळी बॉक्स जर वरती असेल आणि वजा चिन्ह असेल तर आपण 6 आणि 3 यांची बेरीज करावी लागेल. 6 आणि 3 किती, तर 6. 6 नंतर 7, 8, 9. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 29. 9 चॉकलेट 3 जणांना समान वाटल्यास प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील. तर 9 चॉकलेट 3 जणांना समान वाटल्यास प्रत्येकाला 3-3 चॉकलेट मिळतील. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 30. 4 गुणिले 6 बरोबर किती. तर इथं आपल्याला पाड्याचा वापर करावा लागेल. 4 सक 24 किंवा साई चोक 24. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 31. संख्या ओळखा. तर इथे 10च्या 3 माळा दिलेल्या आहेत आणि सुट्टे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सुट्टे 7 मणी दिलेले आहेत. म्हणजे कोणती संख्या तयार होईल, तर
30 आणि 7, 30 आणि 7 किती? 37. पर्याय क्रमांक येथे 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी वेगळा दशक असणारा पर्याय कोणता? तर पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये 6 दशक आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये पण 6 दशक आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये पण 6 दशक आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये 6 दशक नाही, 3 दशक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33. पुढीलपैकी बरोबर पर्याय ओळखा. तर संख्या, अंक आणि त्यांचे नाव यामधील वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. 17, 27, 2 नंबरला आहे 39, 29, 3 नंबरला आहे 57, 97 आणि 4 नंबरला आहे 44, 44. म्हणजे इथं बरोबर पर्याय असेल 44, 44, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34. 1 तारखेला गुरुवार असेल तर 5 तारखेला कोणता वार असेल? 1 तारखेला गुरुवार असेल तर 5 तारखेला कसं काढायचं? तर 1 तारखेला गुरुवार, 2 तारखेला शुक्रवार, 3 तारखेला शनिवार, 4 तारखेला रविवार आणि 5 तारखेला सोमवार असेल. म्हणजे तिथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी बरोबर वजाबाकी असणारा पर्याय कोणता? जर आपण हे पर्याय सोडवलं तर आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक 4, 13 वजा 5 बरोबर 8 हा पर्याय बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी 26च्या पुढे कोणती संख्या येऊ शकते? 26च्या पुढे म्हणजे 26पेक्षा मोठी संख्या येते कोणती आहे? तर 26पेक्षा मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक 3, 29. प्रश्न क्रमांक 37. 15 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 3, 5 अधिक 5 अधिक 5. यांची जर बेरीज केली तर आपल्याला 15 रुपये मिळतील. प्रश्न क्रमांक 38. पुढीलपैकी क्रमवार विसरलेली संख्या कोणती? हा काय दिलेला आहे? 93, 83, 73 आणि त्यानंतर दिलेला आहे 53, 43, 33, 23, 13. तर इथं कोणती संख्यामध्ये राहिलेली आहे? तर 93, 83, 73 झाल्यानंतर पाहिजे होतं 63, 6 वरती 63. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39. दोऱ्यामध्ये न ओवलेले मणी किती आहेत? तर या माळेमध्ये पाहिलं तर इथं जे 2 मणी आहेत, इथं जे दिसतात ना 2 मणी, हे न ओवलेले मणी आहेत. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. पुढीलपैकी कोणता आकृतिबंध येईल? तर इथं पहा, त्रिकोण, चौकोन, स्टार. इथं पण त्रिकोण, चौकोन, स्टार. मग पुढचा काय असणार आहे? त्रिकोण, चौकोन, स्टारच असणार आहे. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 44. चित्रातील व्यक्ती कोण? तर चित्रात जी व्यक्ती दिसत आहे ती ड्रायव्हर आहे. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 45. फ्रायडे पूर्वीचा वार कोणता येतो? फ्रायडेच्या अगोदर कोणता वार येतो? तर थर्सडे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 46. चित्रातील खेळ कोणता? तर चित्रामध्ये लपंडाव खेळत आहेत, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हाईड अँड सीक असं म्हणतो. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल, हाईड अँड सीक. प्रश्न क्रमांक 47. SPIDER स्पायडर राहतो त्या घराला काय म्हणतात? तर स्पायडर राहतो त्या घराला म्हणतात वेब. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 48. खालील चित्र कशाचे आहे? तर इथं जे चित्र दिलेले आहे हे आहे स्लाइडचे चित्र. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी पेट ॲनिमल कोणता? पेट ॲनिमल म्हणजेच आपण पाळू शकतो असा प्राणी कोणता? तर यामध्ये हॉर्स पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. हा पेट ॲनिमल आहे. प्रश्न क्रमांक 50. सी या अक्षराने सुरू होणारे चित्र कोणते? तर सी या अक्षराने सुरू होणारे पर्यायातील चित्र आहे पर्याय क्रमांक 4 काऊ.